कष्टाळू हरीण. एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाला हरणांची शिकार करण्याची आवड होते. त्यामुळे अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागलेला असतो. एक दिवस हरणांच्या प्रमुख राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो, महाराज, दररोज खूप हरणे आपला प्राण गमवत आहेत, तर कृपा करून असे करू नका. तुम्ही त्यांची शिकार करू नका. त्यावर राजा म्हणतो की, मला रोज एक हरीण पाठवून देत जा. हरणांच्या प्रमुख राजाला खूप विनंती करतो की नका करू प्राण्यांची हत्या. पण राजा ऐकायला तयार होत नाही. म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होते. राजा तयार होतो. राजा हरणांच्या प्रमुखावर खुश होतो. राजा हरणांच्या प्रमुखाला वचन देतो की मी तुला कधीच मारणार नाही. आता रोज एक हरीण स्वतःहून राजासमोर हजर होई. असे अनेक दिवस चालू राहते. एक दिवस एका हरिणीचा दिवस येतो. तिला एक छोटे पिल्लू असते. ती हरिणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते. ती सांगते की महाराज, मला माझ्या पिल्लाला वाढवायची आहे. त्याचे संगोपन करायचे आहे. जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालन पोषण कोण करणार? हरिणांचा प्रमुख ठरवतो की आज तो स्वतः राजाकडे जाणार. हरिणीऐवजी प्रमुख राजाकडे जातो. हरणांचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो. राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते. राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो, माझ्या मित्रा, यापुढे मी कोणत्याच हरणाची शिकार करणार नाही. तात्पर्य: नेहमी दुसऱ्यांना मदत करावी.